मागच्या काही दिवसापूर्वी मी फेसबुकवरती एक पोस्ट बघितली ज्यामध्ये असं म्हटलं होतं की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रामध्ये मुलींची पहिली शाळा काढली असा ढोल बडवला जातो. पण खरं तर 1848 पूर्वीच मुलींची शाळा महाराष्ट्रामध्ये होती आणि अशा एकूण 8 शाळा महाराष्ट्रामध्ये तेव्हा होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मुलींना शिकवण्यासाठी किंवा इथल्या स्त्रियांना शिकवण्यासाठी एखाद्या महात्म्याने पुढे यायची गरजच नव्हती असं या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं. मी या विषयाचा अभ्यास सुरू केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये खरंच 1848च्या पूर्वी 8 शाळा होत्या. पण त्याच्या पुढची गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारच्या पोस्टचा उद्देश असाच असतो की भारताची संस्कृती ही सर्वात महान संस्कृती समजली जाते आणि आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना पहिल्यापासूनच समान स्थान दिले जाते. हे तेवढ्यावरच थांबत नाही. ही गोष्ट फक्त संस्कृतीचे उदात्तीकरण करत नाही तर एखाद्या महामानवाच्या एका नेत्याच्या चारित्र्याचं हनन देखील करते. अशा प्रकारचं स्लो पॉयझनिंग हे एखाद्या बंदुकीच्या गोळीपेक्षा जास्त घातक असतं हे इतिहासानं अनेक वेळा सिद्ध करून दाखवलं आहे. म्हणून म्हटलं जे सत्य सापडलं आहे ते आपण पुराव्यानिशी आजच्या या व्हिडिओमध्ये मांडू, कारण त्यामुळे अशा प्रकारचे आरोप होणं देखील बंद होईल. कारण सावित्रीबाई फुले यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकांनी शेणाचे मातीचे गोळे फेकून मारले आहेत. आताच्या या 21व्या शतकात पुन्हा एकदा या सनातनी लोकांच्याकडून डेटारूपी त्यांच्यावर शेणाचे गोळे फेकण्याची वेळ यावी हे या देशाचं दुर्दैवच आहे. आता बघूयात शाळांबद्दलची माहिती. म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे स्टेटमध्ये ज्या मुलींच्या शाळा होत्या त्या सर्व शाळा मुंबई, पुणे, अहिल्यानगर अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये होत्या. आणि यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व शाळा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केल्या होत्या. त्या सगळ्या शाळा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्मांतराच्या उद्देशासाठी बनवल्या होत्या. स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांचे धर्मांतरण घडवून आणणं हा त्या शाळांचा मुख्य उद्देश होता. आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात निर्माण केलेल्या शाळा आणि त्याच्या पूर्वीच्या या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळा यांच्यात काय फरक आहे ते आपण बघूया. पण त्या अगोदर बघूया की या शाळा तरी कोणत्या होत्या. त्या अर्थानं महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा म्हणजे द बॉम्बे नेटिव्ह फिमेल स्कूल हिची स्थापना 1820 मध्ये जॉन विल्सन आणि त्यांची पत्नी मार्गरेट विल्सन या दोघांनी स्थापन केली. हे जॉन आणि मार्गरेट विल्सन हे दोघेही ख्रिश्चन मिशनरी होते. ते स्कॉटिशशी संबंधित होते. याशिवाय संथिया फरार नावाची एक अमेरिकन महिला 1827 मध्ये भारतात आली आणि 1831 मध्ये तिने मुंबई आणि अहिल्यानगर अशा 2 ठिकाणी मुलींच्या शाळा सुरू केल्या. महाराष्ट्रात 1813 मध्ये अमेरिकन मराठी मिशनची स्थापना झाली. या अमेरिकन मिशनरी संस्थेने 1840 मध्ये ग्रँड रोड गर्ल्स स्कूल आणि 1845 मध्ये द वरळी गर्ल्स स्कूल अशा 2 शाळा सुरू केल्या. रेव्हरन एलिझा ब्रिजमन रेव्हन, सॅम्युअल केलॉग रेव्हन, विल्यम कॅरे हे अमेरिकन मराठी मिशनचे महत्त्वाचे पदाधिकारी होते. याशिवाय 1832 मध्ये रोमन कॅथलिक मिशनने मुंबईमध्ये द कोलंबा गर्ल्स स्कूलची स्थापना केली. रेव्हरन मेरी जीन डे साल नावाच्या फ्रेंच मिशनरी स्त्रीनं ही संस्था स्थापन केली होती. याशिवाय महाराष्ट्रात चर्च मिशनरी सोसायटी कार्यरत होती जिने 1834 मध्ये द थॉमस गर्ल्स स्कूल नावाच्या शाळेची स्थापना केली. 1836 मध्ये मुंबईतले एक सनदी अधिकारी असणाऱ्या जॉन क्लेंडन यांनी द नेटिव्ह फिमेल स्कूल नावाच्या शाळेची स्थापना मुंबईतच केली. त्यानंतर बोरीबंदर मिशन 1839 मध्ये बोरीबंदर गर्ल्स स्कूलची स्थापना केली. तर त्याचवेळी प्रेस्बिटेरियन चर्चने द कुलाबा गर्ल्स स्कूलची स्थापना केली. या होत्या महाराष्ट्रातल्या 1848च्या पूर्वीच्या शाळा. आता आपण बघूया या शाळा स्थापन का झाल्या. तर 1813 मध्ये ब्रिटिशांनी चार्टर्ड ऍक्ट नुसार भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी मिशनऱ्यांना मुभा दिली. मग त्यानुसार या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारतामध्ये अनेक संस्था स्थापन केल्या. या संस्थांनीच हे लक्षात घेतलं की भारतातल्या महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. त्यामुळे त्यांनी महिलांना आपलं टार्गेट बनवलं आणि त्यानुसार महिलांसाठी शाळांची सुरुवात केली. या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींचं धर्मांतर घडवून आणलं जात होतं. त्याचवेळी अनेक वेळा ज्या मुलींचे धर्मांतर झालेलं नसेल त्यांना देखील धर्मांतर करता येईल याच उद्देशाने या शाळेत ठेवलं जात होतं. त्यामुळे या शाळेत असणाऱ्या अनेक मुली
या ख्रिश्चन धर्मीयच असायच्या. आता आपण पाहूया की शाळांमध्ये काय शिकवलं जात होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शाळांमध्ये लिहायला आणि वाचायला शिकवलं जात होतं. त्याचबरोबर ख्रिश्चन व्हॅल्यूज शिकवल्या जात होत्या, म्हणजेच ख्रिश्चन धर्माचे संस्कार त्या मुलींवर केले जात होते. याशिवाय मुलींना शिवणकाम, भरतकाम अशा प्रकारचं व्यावसायिक शिक्षण दिलं जायचं. त्यामुळे 1848च्या अगोदर स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील या शाळांनी कुठल्याही प्रकारचं सर्वसमावेशक काम केलं नाही. त्या शाळा स्थापन करण्यामागे कुठल्याही प्रकारचा उदात्त हेतू नव्हता किंवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची कळवळ नव्हती. शिक्षणाची कळकळ असणारं एक उदात्त धोरण समोर ठेवून या देशात, या महाराष्ट्रात पहिल्यांदा मुलींची शाळा सुरुवात झाली ती 1 जानेवारी 1848 रोजी, आणि ती सुरू केली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी. कारण या दिवसानंतर खऱ्या अर्थाने महिलांना शिक्षणाची दारं उघडली गेली. कारण या प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारच्या आत्म्याचा किंवा संस्कृत किंवा आपल्या धर्माचा वापर करण्याची गरज नव्हती. त्यांना फक्त शिकण्यासाठी शिकता येत होतं. म्हणूनच आपण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतातल्या स्त्रियांचे मुक्तिदाते असं म्हणतो. आणि त्यामुळेच त्यांना, या उद्देशामुळेच त्यांच्या पूर्वीच्या ख्रिस्ती मिशनऱ्यांशी आणि त्यांनी निर्माण केलेल्या शाळांशी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची कोणत्याही प्रकारची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच 1848 पूर्वी मुलींच्या शाळा होत्या एवढंच फक्त पाहून त्यांच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड्स आणि पोस्ट एकमेकाला पाठवून आपली बुद्धी गहाण ठेवू नका. पूर्वीच्या शाळा भारतातल्या स्त्रियांना शिक्षण देत होत्या, पण त्या त्यांच्याकडून भारतीय संस्कृतीची हत्या करत होत होत्या, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या आई, बहीण, बायको, मुली यांना शिक्षण मिळवून देणाऱ्या, शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या व्यक्तीवर, यांच्यासारख्या महान व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी गोळा केलेले ते खेटारूपी शेणाचे गोळे असल्याच्या आपल्याच कपाळावर मारून घ्या आणि या देशाचं आणखी नुकसान करू नका. अशा प्रकारच्या पोस्ट तुम्ही याआधी पाहिल्या आहे का? पाहिल्या असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना त्याच्यावर उत्तर द्या. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जे लोक अशा प्रकारचा प्रचार करतात. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील या व्हिडिओवर आम्हाला विचारा, त्याची उत्तरं आम्ही जरूर देऊ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा ऊर्जा मराठी. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.